हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सईचा टिफिन झाला रेडी. धपाटे बनवलेत. आज सईचा पहिला दिवस आहे स्कूलचा. ती रेडी होती तोपर्यंत माझा टिफिन रेडी झाला. फक्त 3 धपाटे केले. सईला 2 धपाटे दिले, एक एक्स्ट्राचं झालं. तर आता गॅस बंद केले आणि मी आता पटकन आंघोळ वगैरे करून आवरून घेते. सो यू रेडी? रेडी? तर देख, सई पण झाली रेडी स्कूलला जाण्यासाठी. चला, बाकीचे झोपलेत तोपर्यंत आम्ही येतो जाऊन. शेजू झोपली इथे. काही तो शर्ट आवडला नाही म्हणून मी आपला हा शर्ट घातलाय. सईबाईचं चाललंय काय बघूया. एक काम वाचलं आपलं ना, काय? छोटी बनाना. चलो 5 मिनिटं आहे. आज लवकर जाऊ ना बाई. तुला आठवते पहिला दिवस स्कूलचा याच वर्षी? हाँ, लेट हो गया था, इसलिए इस बार सही मेरी जल्दी जल्दी कर रही सब कुछ. झोप नहीं गेली का? छोटे वाला अच्छे लग रहे क्या? पावडर लावली? सगळ्यात मस्त काम झालं. म्हणजे पता तुला का ती नाही आहे. केस कापले तिचे. आणि हे बघा पिल्लू कसं झोपलं इथं. आम्ही नाही का बेड इथं टाकलं तर पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा इथं झोपले होते दोघं पण. आणि म्हटलं चला हे सगळे झोपलेले आहेत तोपर्यंत मी सईला सोडून येते स्कूलमध्ये. कारण सकाळ सकाळ खूप शांततेत कामं चालली होती ना, आवाज न करता मला हे सगळं करायचं होतं. आणि जाताना दरवाजा खूप जोरात वाजतो, त्याच्यामुळे हळूच मला दरवाजा लावून जावं लागणार आहे. आज सईची नवीन बॅग, नवीन बॉटल, टिफिन आणायचं. तिचे पप्पा म्हटले स्टीलचे टिफिन आणूया तिथे आपण आता. तर ते टिफिन पण आतमधून स्टीलचेच आहे. आराम से केला खायली. तिला काहीच खायचं नसतं सकाळ सकाळ. तर 12 वाजेपर्यंत येणार नाही, पण टिफिन दिलाय. चला चला उशीर. आणि रस्ता एकदम सुनसान, एकदम शांतता होती रस्त्यावरती. ट्रॅफिक वगैरे काही नव्हतं, कारण स्कूल आणखी चालू झालेलं नाहीत. सईचं जरा जास्तच लवकर स्कूल चालू झालेलं आहे, कारण लवकर सुट्ट्या पण लागल्या होत्या तिला. आणि चला तर स्कूलला तिला मी सोडवायसाठी निघाले होते. आणि बऱ्याच 1-1.5 महिन्यानंतर ही स्कूटी हातात घेतली आणि मला असंही झालं. आणि खूप हलकी हलकी लागत होती, कारण सर्व्हिसिंग पण केली होती. सर्व्हिसिंग केल्यानंतर एकदम भारी वाटते गाडी चालवण्यास वगैरे, त्याच्यामुळे एकदम छान वाटत होतं. आणि घेतली तिला पटकन. पहिले कसं दोघींना पण गाडीवर घेऊन जायचे आणि सोबतच. आता कसं झालंय ना, दोघींची पण वेगवेगळ्या टायमिंगला स्कूल आहे, त्याच्यामुळे मला आता दिवसभर स्कूलसाठी एरेजरे घालावं लागतात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी असे 3 टाईम. जेवण कमी आणि ह्यांचं येणं जाणं जास्त झालंय. कोणती भाषा आहे ही? काय? काय? मला काही कळत नाही. काय बाळा? तोंडात नाही घालायचं, गंध बच्चा. नो 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 नो. काय? तुझं पुढचं काय कळत नाही मला. मम्मा मम्मा नको ते. काय? 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 तुला बाहेर जायचं? बाहेर काय? चल आपण जाऊ. चल चल, यायचं का तुला? काय? काय बाळा? काय?
काय तुझं मला कळलं, एवढं ओरडून नको सांगू. कुठे जायचं बाळा? हात कुठे तुझा बघू बरं, हात दाखव. हाताला टीका लावला ना आपण. वाव, दुसरा हात कुठे बघू? दुसऱ्याला नाही लावला ना मम्मानं? आणि पायाला पण लावला ना? पाय पाय श्री श्री पाय लावला ना? पाय ओ काय श्री झोपतो तू? चल झोप झोप, याच्यावर झोप झोप ना. तू झोपतो, झोपा. श्री चला नंतर घरामध्ये चालूच असतं. तर पाहू शकता हे एक गिफ्ट आलं. काय गिफ्ट आहे ते पाहूयात आपण. कोणी दिलं काही विचारू नका. आणि फक्त आहे आपल्याला एक कोणीतरी पाठवलं. तर पाहूयात काय आहे त्याच्यामध्ये गिफ्टमध्ये आणि काय नाही आहे. तर हे सगळे नमकीनचे पॅकेट होते, वेगवेगळे एकदम व्हरायटीचे नमकीन होते. त्याच्यानंतर आतमध्ये खोलल्यानंतर भेटलं आपल्याला हे मिठाईचं बॉक्स. मिठाई पण खूप छान होती, खाल्ली आम्ही सगळ्यांनी, चाकली एकदम मस्त. त्याच्यानंतर हा लास्टचा होता आणि तो खोलला. त्याच्यामध्ये पण आम्हाला ड्रायफ्रूट दिसले आणि ते पण ठेवले साईडला, कारण मी आत्ता 2 दिवसापूर्वी सामानामध्ये ड्रायफ्रूट पण आणले होते. आणि त्याच्यानंतर हे पाहू शकता आंबे, आणखी आपल्याला आंबे पण आलेले आहेत. तर पहिले खूप मस्त. आणि हा कोणता आंबा आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला. आंब्याचे प्रकारचे नाव खरंच माहीत नाही आहेत. आणि ह्याचा आता संध्याकाळी आमरस बनवूयात. गावाकडून जे आंबे आणलेले कच्चे आहेत आणि ते लवकर मला वाटत नाही पिकतील. तर ह्याचाच आमरस आपण बनवून घेऊया संध्याकाळी. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर इथं पिल्लूची तर गडबडत किती चालू. माझ्या आधी त्यालाच पाहिजे होते आंबे, त्याला तर खूप आवडतं. गावाकडून मी आणले आंबे, एकही पिकलेला नाही आहे. तर संध्याकाळी माझं चाललं होतं बेत, तिथं मशरूम बनवायचे होते. त्यासाठी माझं चाललेलं होतं, कांदा घेतला परतून, त्यामध्ये खूप सारे काजू टाकले आणि टोमॅटो, हे सगळं मी परतून घेतलं. आणि आता इथं मी जे मशरूम साफ करताना मी प्रत्येक वेळेस त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून साफच करते, कारण ते आणखी छान पांढरे शुभ्र साफ होतात असाने. तर एक व्हिडिओ पाहिला तर त्याच्यामध्ये सांगितलं, तर प्रत्येक वेळेस मी आता असं साफ करते. त्याच्यानंतर भेंडी होती हाताच लागली की लगेच ती पण साफ करून घेतली, कारण दुसऱ्या दिवशी साफ करायला मग करण्यासाठी पाणी नितळून जातं. तर ह्यांनी खूप सारा भाजीपाला आणला होता, तो पण मी सगळा साफ करत करत माझं काम चालूच होतं. आणि ते लसूण घेतला, लसूण शिवायच्या भाजीला चवण्यासाठी कांदा टोमॅटो परत आहे तोपर्यंत इथं लसूण मी चाललं होतं हे करायचं, माझं साफ करायचं. आणि त्यात पावसाची पण थोडीशी चालूच होता. तर इथं पाहू शकता घेतलेला आहे मसाला. आता टाकून आपण इथं परतायला बारीक केला सगळं. आणि माझे जगभरातील मसाले वगैरे पनीरचा मसाला पडला तो पण त्यात टाकून घेतला. चवीनुसार मीठ आणि हळद थोडी कमी पडली ती पण टाकून घेतली त्यामध्ये. आणि आता मिक्स करून त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊयात आपण. 5-10 मिनटं मस्त असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चांगलं पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. आणि मस्त असं रेडी होतं छानपैकी, एकदम छान भाजी लागते. आणि वरून मी हलकेसे ड्रायफ्रूट कट केले आणि टाकले. हे ड्रायफ्रूट ज्यावेळेस दातात येतात त्यावेळेस खूप छान वाटतं. आणि इथं मी टाकलेलं राईस, आज फक्त ना फक्त राईस आणि इथं मशरूमची भाजी होती. आणि सकाळच्या 2 ते 3 चपात्या राहिल्या होत्या, तेच मी आज सर्व करणार होते सगळ्यांना. आणि सहीशेजी जर भात आणि हे केलं तर त्या चपाती वगैरे खात नाहीत. आणि इथं मी कसुरी मेथी टाकली होती, माझी कसुरी मेथी संपली होती तर ह्यांना मी आणायला सांगितली होती. पूर्ण 2 ते 3 महिन्याचं सर्व सामान वगैरे मी भरून घेतलं आहे. तर इथे स्वयंपाक आता चालू झालेला, भाजी तर मस्त आपली शिजत आहे, राईस पण एकदम मोकळा चालू आहे. मी एकदम मोकळा बनवलेला आहे. तर पहिल्यांदाच मी कढईत भात बनवलेला आहे.
पडशील. आता रिटर्न जाईन बरं का तसंच. हे बघा रिटर्न चाललंय बा. श्री पडशील, खरं खरं लागण बाळा. बघा ना कसा करतोय अडवणी. सेजू श्रीवर लक्ष ठेव, खाली पडल तो. हे नाटक चालू आहे त्याचं.